आजपासून बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार फोडणार प्रचाराचा नारळ. कन्हेरीतून करणार प्रचाराचा शुभारंभ. अजितदादांच्या स्मृतीस्थळाला केलं अभिवादन. दिवंगत नेते अजित पवारांसाठी सहानुभूती म्हणून बारामतीतून अर्ज मागे घेतला, परंतु पाठिंबा दिलेला नाही. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती. वारकरी संप्रदायाच्या संदर्भात कदाचित शरद पवारांजवळ योग्य माहिती नसावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला. वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांनी घुसखोरी केल्याचं पवारांनी केलं होतं विधान. मंत्री छगन भुजबळांचं हेलिकॉप्टर कार पार्किंगमध्ये उतरवल्याच्या प्रकरणाची होणार चौकशी. डीजीसीए आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडून चौकशीचे आदेश. खरात प्रकरणामध्ये मोठा गौप्यस्फोट होण्याची शक्यता. जप्त हार्ड डिस्क मधील डिलीटेड डेटा यशस्वीरित्या रिकव्हर. धक्कादायक चॅट्स आणि माहिती समोर येण्याची शक्यता. नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणात तपासाला वेग. 6 आरोपींचे मोबाईल जप्त. फॉरेन्सिक तपासासाठी पाठवले तर पीडितांवरील अत्याचारांचे पुरावे मिळण्याची शक्यता. अमेरिका इराणमधील चर्चा फिसकटली. इराणला अमेरिकेच्या अटी अमान्य. अमेरिकेचं शिष्टमंडळ आजच पाकिस्तानातून अमेरिकेत परतणार. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष JD व्हान्स यांची माहिती. अमेरिकेची इराण आणि चीनला धमकी. अमेरिकेची इराणला टॅरिफची धमकी, तर इराणला शस्त्र पुरवल्यास चीनला किंमत मोजावी लागेल. अमेरिकेचा इशारा. इराणच्या दहशतवादी राजवटीशी लढत राहणार. इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहूंचा ट्विट करत इराणला इशारा. इराणची लष्करी ताकद आता संपली. नेतन्याहूंचा दावा. लेबनॉनमधील परिस्थिती अजूनही तणावपूर्ण. इस्रायली तळ आणि सैनिकांना लक्ष्य करून रॉकेट, ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले. प्रत्युत्तरादाखल इस्रायलकडूनही सातत्यानं हल्ले. श्री श्री रविशंकर यांच्याकडून पाकिस्तानचं कौतुक. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा घडवून आणल्यामुळे कौतुक. खरं नेतृत्व मतभेदापेक्षा समस्या सोडवण्यावर भर देतं. रविशंकर यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची शक्यता. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये उन्हाची काहिली वाढली. पारा 35 पार. आज तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याअखेर उन्हाचा कडाका वाढला. नगरपालिका निवडणुकीतील पराभव जिव्हारी. बीडमध्ये भाजप नगरसेविकेच्या पतीला भर रस्त्यावर मारहाण. मारहाण करणाऱ्या 5 जणांविरोधात गुन्हा दाखल. व्हिडिओ झाला व्हायरल. दौंड तालुक्यातील लिंगाळी इथं किरकोळ वादातून हाणामारी. रस्त्यावरच 2 जण भिडले. वयोवृद्धाच्या डोक्यात दगड घालून केलं रक्तबंबाळ. एकमेकांविरोधात गुन्हा दाखल. भिवंडीमध्ये फातिमा नगर परिसरात भंगारच्या गोदामाला भीषण आग. अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत विझवली आग. मात्र आगीत गोदामातील साहित्य जळून खाक.